गुड मॉर्निंग, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत इडली सांबार. त्यासाठी लागणारं साहित्य, आता हे सांबार जे आहे ते थोडंसं चटपटीत आणि पावसाळ्याच्या दिवसात इडली सांबारची चवच वेगळी असते. तर आता आपल्याला साहित्य असं घेतलेलं आहे आपण. हा बारीक चिरलेला टोमॅटो, हे सिमला, थोडेसे तोंडले मला आवडतात म्हणून मी घातलेले आहेत. हे बारीक चिरलेलं वांगं, हे आहे थोडंसं गाजर, फोडणीसाठी कढीपत्ता, हा लाल तिखट, सांबार मसाला घरीच बनवलेला आहे, हे कसुरी मेथी आणि फोडणीसाठी हे जिरं आणि मोहरी, आणि थोडं हे उकडून घेतलेलं आहे, आणि शेवग्याच्या शेंगा आहेत, आणि डाळ थोडी भिजवून शिजवून घेतलेली आहे. तर आता आपलं तेल इथं कडकडीत गरम झालेलं आहे. थोडं गॅस एकदम कमी ठेवायचा. सगळ्यात पहिल्यांदा आपण मोहरी, जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. फोडणी चांगली तडतडल्यानंतर आपण या सगळ्या भाज्या घालून घेऊ. थोडासा चवीपुरता गूळ पण आहे, हवा असाल तर घालू शकता, आवडत नसेल तर नका घालू. या सगळ्या भाज्या आपण यात घातलेल्या आहेत. भाज्या आपण त्या व्यवस्थित परतून घेऊया. हे सांबार झटपट एक 10 मिनिटात तयार होईल. शेवग्याच्या शेंगा उकडून घेतल्यामुळं त्याला फार वेळ नाही लागणार आहे. आणि सर्व भाज्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत. भाज्या बारीक चिरून घ्यायचं कारण म्हणजे जेवढ्या भाज्या तुम्ही बारीक चिरताल तेवढी ते चवदार लागतात. शेंगासुद्धा थोड्याशा बारीकच घ्यायच्या. आणि कुठलीही भाजी धुवून चिरावी, कारण चिरून घेतल्यानंतर त्यातील व्हिटॅमिन सगळे पाण्यात जाऊ शकतात. शेवग्याच्या शेंगाचीसुद्धा सालं खूप काढायची नाहीत, सालामध्ये सुद्धा व्हिटॅमिन असू शकतं. आता पावसाळ्याच्या दिवसात असं चटपटीत सांबार इडली, आणि आज खरं तर शनिवार असल्यामुळं मला थोडासा वेळ होता. रोज ऑफिसच्या घाईगडबडीमध्ये ब्रेकफास्ट आपण असा तसंच करतो. तर थोडंसं मी असं प्लॅन करते की शनिवारी साधारणपणे व्यवस्थित ब्रेकफास्ट होतो, सगळे एकत्रही आपण खाऊ शकता. त्याप्रमाणे आता हे मी परतून घेते. थोडं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ अगोदर आपण ही डाळ शिजवताना पण टाकलेलं होतं. आणि तुरीची डाळ किंवा कुठलीही डाळ थोडे एक अर्धा तास किंवा एक तासभर भिजवून ठेवली तर ती शिजतेही लवकर, गॅसही कमी लागतो, आणि कुठली डाळ व्यवस्थित शिजली तर त्याची चव जरा वेगळीच येते. आता ह्यात हे परतताना मी परत ह्यात हळद नाही टाकत आहे, ऑलरेडी हळद ह्या डाळीमध्ये आपण टाकलेली आहे. तर एक साधारणपणे असंच एक 10 मिनटं परतून घ्यायचं. ह्या भाज्या परतताना झाकण नाही ठेवायचं, म्हणजे भाज्यांचा जो हिरवेपणा आहे तो टिकून राहतो. हे पहा आता किती छान दिसतं, हे मस्त कलरफुल. आणि भाज्या बारीक चिरण्यामागं आणि एक कारण आहे, मुलांना सवय असते भाज्या बाहेर काढून ठेवायची आणि मग खायचं. भाज्या त्यांना शक्यतो आवडत नाहीत, पण अशा आपण जर व्यवस्थित बारीक चिरून शिजवल्या तर ते लक्षातही येत नाही, आणि त्यातलं बरंचसं व्हिटॅमिन सांबारमध्ये मिक्स होऊन जातं, किंवा कुठल्याही भाजीमध्ये ते मिक्स होऊन जातं. हे बघा आता 1-2 मिनटं हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये हे सांबार टाकूया. ऑलरेडी मी ह्याच्यामध्ये भिजवलेली चिंच, हे पहा, चिंच भिजवून डाळ शिजते वेळेस मी त्यात टाकली होती. फार आंबट आवडत नसेल तर चिंच थोडीच टाकावी. आणि थोडासा गूळ, अगदी गोडीसाठी नाही, पण मीठ जेव्हा टाकतो तेव्हा थोडासा गूळ टाकला तर त्याने मीठ आणि गूळ यांची चव वेगळी येते. सांबार थोडं दाटसर वाटलं तर थोडंसं गरम पाणी टाकून तुम्ही ढवळून त्याची चव. आता हे 1-2 मिनटं व्यवस्थित उकळून द्यायचं. हे जरासं उकळी आली की ह्याच्यामध्ये आपण हे मसाले टाकून घेऊ. लाल तिखट, सांबार मसाला आणि थोडी कसुरी मेथी. हे पहा मस्त कलर आलेला आहे. आणि हे लाल तिखट आमचं घरी बनवलेलंच असतं. पहा आता हे तोंडल्याचे तुकडे थोडेसे मोठे टाकण्याचं कारण, जर खरंच आवडत नसतील तर तुम्ही काढूनही ठेवू शकता. आणि शिजून आल्यामुळे त्याचं जे काही व्हिटॅमिन आहे ते त्यात ऑलरेडी मिक्स झालेलंच आहे. तशा मनासारख्या कुठल्याही भाज्या तुम्ही टाकू शकता तुमच्या फ्रीजमध्ये काही वेगळं असेल तर. मुद्दा असा आहे की भाज्या पोटात जाणे, आणि सांबारबरोबर भाज्या व्यवस्थित पोटात जातात आपल्या.
हे बघा छान उकळी आलेली आहे. आता थोडासा मोठा चमचा घेते मी. हे पहा, वाव, असंच वाटते ताटात घेऊन बसावं जेवायला. सुंदर कलर आलेला आहे. भाज्यांचा हिरवा कलर पण आलेला आहे. आणि हे शेंगा उकडून घेतल्यामुळं ह्या शिजतील व्यवस्थित. बाकीच्या भाज्या पटकन शिजतात तशाच. हे आपलं सांबार आता व्यवस्थित शिजलेलं आहे. इडल्याही तयार आहेत. या इडली सांबार एन्जॉय करायला. हे पाहता, अशी डिश जर गरमागरम शनिवारी समोर आली, वाह, पहा, एन्जॉय. बाय.